मग केळची मिरची जाम टाकलं होतं तू. हां नमस्कार मित्रांनो मी सुहास जाधव. कालच आपल्या व्हिडिओचं एक इनोग्रेशन केलं, आपल्या चॅनलचं इनोग्रेशन केलं. आणि मी काल तुम्हाला म्हणालो होतो की माझ्या वडिलांचा व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच दाखवेन, माझ्या बाप माणसाचा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत लवकरच पोचवेन. तर आज माझे वडील, माझा बाप माणूस तिथे माझ्या शेजारी बसलेला आहे आणि त्याच्या थोडं आपण त्यांच्या राहणीमानाची, त्यांच्या नैसर्गिक पद्धतीची आपण ओळख करून घेऊया. तर आपण त्यांच्याकडे जातोय, मी स्वतः त्यांच्याकडे जातोय. त्यांना सांगतोय की बा तुमची पहिल्यांदा ओळख करून द्या, तुमचं नाव वगैरे, तुम्ही काय करता, कुठे राहता, तुमचे आवडते छंद काय आहेत, हे तुम्ही जरा आपल्या माणसांकडे सांगा. नमस्कार मंडळी, माझं नाव सजन शंकर जाधव. मी राहणार पन्हाळी बुद्रुक, तालुका मंडणगड, पोस्ट चिंचगड, तालुका मंडणगड, जिल्हा रत्नागिरी. माझं गाव, माझा जन्म 1967 झालेला आहे. आज वयाची 55-56 वर्ष माझी वय आहे. परंतु आज ह्या वयेमध्ये माझं काम, आज तुम्हाला माहिती आहे मी काम करणारा माणूस आहे. शेती हा माझा एक मूळ व्यवसाय आहे. माझ्या वडिलोपार्वडिलांची ही एक बागायत आहे. तर तिचं जतन करणं म्हणजे आपण तिच्यावर लागवड करणं आणि तिला चांगल्या रीतीनं आपला बाग फुलवणं, हे आपलं काम करतोय. कारण ह्यामधून आपल्याला आपल्या जी वर्षामागील काय ज्या गोष्टी असतात, सुपारी आपल्याला मिळतो, त्याच्यातून आपला थोडाफार खर्च निघतो. सगळं काय आपल्या गावीच राहून हे आम्ही माझ्या सगळ्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत, मी ह्या गावीच राहून डेव्हलपमेंट केलेली आहे. मी मुंबई जेव्हा केली, पण किती 3 ते 4 वर्ष मी मुंबईला होतो. पण ते तिकडचं मुंबईचं मला सेटल होणं जमलं नाही. कारण मुंबईमध्ये काय आहे हे मी प्रत्यक्ष जाणून झालेलं आहे. त्याच्यामुळे मी गावीच येऊन राहिलो. आणि या गावाला येऊन माझी बागायत सांभाळून, सकाळी बागात पाणी लावणं, परत तिथून कामावर जाणं. आणि काम माझं म्हणजे काय, मी मेस्त्री काम करतो, सुतार काम करतो. आणि माझ्यामध्ये जी भगवंताने मला खूप काही कला दिलेल्या आहेत. ज्या माणसाच्या अंगात कला असेल, तर ह्या गावाकडे राहून, आपल्या कोकणात राहून ज्या माणसाच्या अंगात कला असेल, तो कधी माणूस उपाशी मरू शकत नाही. आणि तेच मी आजपर्यंत करत आलेलो आहे. माझा वैशिष्ट्य म्हणजे माझ्या अंगामधली जी कलाकृती ही मी प्रत्येकाला दाखवतो. कारण ते मला सगळ्या काय कला मी अगत केलेल्या आहेत. नांगरता शिवायचं म्हणू नका, डालगीवाला विणायचं म्हणू नका, टोपल्या विणायचं म्हणू नका, ह्या सगळ्या गोष्टी ज्या कला मी माझ्या वडिलांनी, माझे वडील पण ह्याच पद्धतीने होते. त्यांनी देखील बागाचं संवर्धन केले, त्यांनी देखील मुंबई केली नाही. आणि मी देखील मुंबई केली. ते देखील डालग्या, टोपल्या, हारं, सगळं नांगर डोंगर सगळे भरत होते, शेती करत होते. त्या टायमाला मोठी शेती असायची. आता काय शेती सगळी लोकांनी सोडलेली आहे आणि प्रत्येकजण गावाकडून मुंबईकडे चाललेला आहे. परंतु माझं एवढंच म्हणणं आहे की गावाकडून तुम्ही मुंबईला जाताय खरं, पण इकडचं गावचं जे आपल्या वडिलांची काय झाडं माड आहेत, त्यांचं संगोपन करणं गरजेचं आहे. जर त्यांचं संगोपन झालं नाही, तर पुढील तुमच्या ह्या पिढीला, आज तुमची मुलं बाळ आहेत, त्यावेळेस तुम्हाला गाव इथे दिसणार नाही. तर बाबांनी आपलं थोडक्यात सांगितलं की कसं त्यांचं जीवन आहे. अगदी त्यांच्याकडे मी वार्तालाप करत असताना त्यांनी मला सांगितलं होतं की मी काही वर्ष मुंबई केली, म्हणजे मुंबईमध्ये राहिलो, थोडीशी नोकरी केली, चाकरी केली, चांगल्या कामामध्ये सुद्धा होते ते. त्याच्यानंतरला त्यांना असं वाटलं की इथे आपलं काही होऊ शकत नाही, कारण मी निसर्गामध्ये वाढलेला मातीतला माणूस आहे. तर मातीत जाऊनच माझं काय ते एक चांगलं भाग्य उजडेल आणि तिथे मी काहीतरी करेन आणि माझं जे स्वतःचं कुटुंब आहे ती चांगल्या प्रकारे मी सांभाळेन. तर सांगायची गोष्ट मित्रांनो, भावांनो, बहिणींनो, मंडळींनो, गावाल्यांनो, तर अगदी आम्ही लहानाचे मोठे झालो. आम्ही 3 भावंड, माझ्या 2 बहिणी माझ्यापेक्षा मोठ्या आहेत आणि मी आणि माझी आई आणि माझे वडील, असं आमचं एक संपूर्ण कुटुंब आहे. परंतु आमच्या घरामध्ये अशी वेळ त्यांनी कधी आणून दिली नाही
की आम्हाला कधी अन्न कमी पडेल किंवा आम्हाला कधी पैसे कमी पडेल. अगदी स्वतः राबवून स्वतःला झिजवून त्याने आम्हाला खूप चांगल्या प्रकारे शिक्षण देऊन प्रत्येकाचं चांगली नोकरीवरती त्याने आम्हाला पोचवलं. आणि त्यांनी फक्त मातीमध्ये काम केलेलं आहे, या आमच्या कोकणामध्ये काम केलेलं आहे, शेतीमध्ये काम केलेलं आहे, माझ्या फळबागेमध्ये काम केलेलं आहे. असं त्यांचं हे व्यक्तिमत्व आहे जे खरंच आजच्या लोकांना लाजवेल असं आहे. म्हणजे गावाकडे राहून सुद्धा त्यांनी त्यांची 3 मुलं, माझ्या 2 बहिणी आणि मला सुद्धा चांगल्या नोकरीवरती त्याने पोचवलं. त्यामुळे त्यांचं मी शतशः या व्हिडिओमार्फत सुद्धा आणि आभार मानत असतो नेहमी. एक चांगला बाप मला लागला याबद्दल माझं एक स्वतः माझे गर्व आहे माझ्यावरती. एक चांगला बाप, अगदी निर्व्यसनी माणूस आहे. अगदी गावाकडे राहून स्वतःचं कुटुंब सांभाळणं, त्याप्रमाणे 3 मुलांची लग्न करणे, त्यांना नोकरी धंद्याला लावणं आणि संपूर्ण जे काही आमचं जमीन जागा सांभाळणं. आणि त्यांचं मुळात एक चांगलं वैशिष्ट्य असं आहे की माझी जमीन आहे, अगदी जमिनीमध्ये खूप आमची जास्त एकर जमीन असून पण 1 इंचसुद्धा त्यांनी जमिनीचा तुकडा कोणाला विकला नाही आहे. उलट ते जमीन कशी सांभाळता नाही येईल त्यांच्याकडे त्यांचं जास्त लक्ष गेलं आणि आज त्यांनी ही जमीन सांभाळून ठेवलेली आहे. ते त्यांचंच एक आम्हाला चांगलं भाग्य आहे की जमीन सांभाळणं, जमीन सुधारणं, जमिनीमधून स्वतःचं उत्पन्न निर्माण करणं, स्वतःमध्ये कला निर्माण करणं. आता त्यांनी सांगितलं गावाकडे राहून त्यांनी वडिलांमध्ये शेती केलेली आहे, परंतु कोरोनाच्या काळामध्ये असा एक वेळ आला होता की त्या वेळेमध्ये संपूर्ण जी आता मला बाग दिसते ती तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेनच मी. ती संपूर्णतः जवळजवळ आमची 300 ते 400 रोपं जी होती किंवा जी आमची मागच्या काही पिढीची जी मेहनत होती ती आम्ही गमावून बसलो होतो. इतकं मोठं वादळ आलं होतं की संपूर्ण झाडाचे झाडं तोडून पडली होती आणि ते सावरण्याचं काम माझ्या वडिलांनी खूप कमी कालावधीमध्ये केलं. आज कोरोना जाऊन 4 ते 5 वर्ष झाली. या पिरियडमध्ये चांगली रोपं लागवड करून आणि चांगलं म्हणजे माझा भाऊ आहे महेंद्र टेमकर, त्याने आम्हाला काही झाडं दिली होती. चांगल्या प्रकारची झाडं होती, म्हणजे सुपारीची झाडं आसाममधून त्याने मागवली होती, काही आपल्या दापोली कृषी विद्यापीठामधून त्याने मागवली होती आणि आम्हाला लागवडीसाठी दिली होती. आज ती झाडं आम्हाला उत्पन्न द्यायला लागली आहेत. ही संपूर्ण मेहनत माझ्या वडिलांची आहे. आणि मी आज जरी चांगल्या नोकरी धंद्यावरती असलो किंवा माझी बायको जरी ग्रामपंचायत सरपंचपदी असले तरी आपल्या मुलाकडून ते 0 रुपयाची अपेक्षा करतात, 0 रुपयाची अपेक्षा करतात. ते आम्हाला सांगतात की तुम्ही तुमचं कुटुंब सांभाळा, तुमच्या मुलाचं कुटुंब सांभाळा, तुमचं शिक्षण सांभाळा, तुमची नोकरीधंदे सांभाळा, तुमचा खर्च आहे तो तुम्ही सांभाळा. मी जेव्हा लागेल तेव्हा मागेन. माझ्या लग्नाला आज जवळजवळ 5 वर्ष झाली, पण 5 वर्षामध्ये कधी वडिलांकडून माझी अपेक्षा केलेली नाही की मला पैसे दे, मला आज गरज लागलेली आहे. उलट ते आम्हाला विचारत असतात तुला कोणती गरज लागते का, मला कधीही बोल, कधीही सांग, तुला कोणतं आजारपण आलं आहे का. तर आजारपणाबद्दल सांगायचं झालं मित्रांनो तर मी आज 30 वर्षाचा आहे. अगदी माझ्या जन्मापासून जिथपासून मला अक्कल आल्यापासून तरी मला तरी असं वाटत नाही की माझे वडील कधी आजारी पडलेत किंवा त्यांना खोकला आला आहे किंवा त्यांना ताप आला आहे किंवा त्यांना सर्दी झाली आहे किंवा अजून कोणता आजार झाला आहे किंवा अजून काय कधी त्यांच्यामधून ना अजून एक कोणता आजार आहे त्यांना, असं कधीच घडलेलं नाही आहे. कधी डॉक्टरकडे जाणं हा त्यांचा कधी विषयच नसतो. एक चांगला त्यांना निसर्गाने हे दिलेलं आहे, बळ दिलेलं आहे. नॅचरोथेरपी ज्याला आपण म्हणतो ती त्यांच्याकडे चांगली आहे. त्यांचा मोकळ्या वातावरणात राहायला त्यांना आवडतं, गावाकडे राहायला त्यांना आवडतं, वेगवेगळे छंद त्यांना जोपासायला आवडतात. गावामध्ये पाहिलं तर त्यांच्याकडे खूप कला आहे, सुतारकाम आहे, गवंडी काम आहे, त्याच्यानंतरला शेती काम आहे, त्याच्यानंतरला चांगले सनईवादकसुद्धा ते आहेत, चांगले ढोलकीवादकसुद्धा आहेत. म्हणजे गावाकडे राहून त्यांनी स्वतः त्याला कोणीही शिकवलं नाही किंवा त्यांच्याकडे त्यावेळेस कोणत्याही प्रकारचे क्लास नव्हते आणि त्या स्वतःहून त्यांची शिकण्याची जी आवड आहे ते अजूनसुद्धा नवीन गोष्टी शिकत असतात. आज त्यांच्याकडे पाहिलं तर महाभारतसुद्धा ते अगदी अस्सलखतपणे सांगतात की बाबा कोणत्या गोष्टी कधी झाल्या, कोणत्या गोष्टी काय झाल्या, प्रत्येकाची महाभारतातली नावं त्यांना माहिती आहेत. आम्हालासुद्धा ते सांगतात. गीतासुद्धा ते आम्हाला सांगत असतात. चांगले भजन बोलू शकतात. मित्रांनो हे एक चांगलं वरदान माझ्या वडिलांना लागलेलं आहे आणि त्यांनी त्यांची जी कला आहे त्या कलेला काही सोडलं नाही आणि त्या कलेमधून ते स्वतःचं म्हणजे घरपरिवार सांभाळतात, कुटुंब सांभाळतात, आम्हाला सांभाळतात. तर मित्रांनो खरंच एक मोठं हे आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मित्रांनो कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा मी सुट्टीवरून माझ्या नोकरीसाठी चाललो होतो आणि एक मोठा असा इन्सिडेंट झाला. त्याच्यामध्ये माझ्या वडिलांच्या पायाला पूर्णपणे क्रॅक गेले आतमधल्या हाडाला आणि डॉक्टरने सांगितलं होतं की हे जवळजवळ वर्षभर तरी यांना आरामाची गरज आहे, त्यांना कुठे पाठवू नका. ते 57-58 टाके पडलेले होते. तर
मित्रांनो, खूप मोठं आश्चर्य म्हणावं लागेल. डॉक्टर म्हणाला की अशक्य गोष्ट आहे की चालणं म्हणून. परंतु जेव्हा 2 महिन्याने आम्ही पुन्हा डॉक्टरांकडे आम्ही चेकिंगला नेले वडिलांना, त्यावेळेस ते डॉक्टर म्हणाला कसं शक्य होऊ शकतं, कारण 57-58 टाके असून सुद्धा माणसाने डॉक्टरचे ते औषध घ्यायचे आहेत, परंतु त्यांची स्वतःची काही जी औषधं आहेत आयुर्वेदामध्ये त्यांना माहिती आहेत ती त्यांनी स्वतः तयार करायला सांगितली किंवा माझ्या आत्याला आणायला सांगितली की बाबा हे औषध इथे आहे, ते तू घेऊन ये, ते मला व्यवस्थित करून दे आणि मी तो पिएन. आणि त्यांनी जवळजवळ 2 महिन्यामध्ये ते 57-58 टाके रिकवर केले आणि चालायला सुद्धा लागले. आज तुम्ही बघता, मी एक व्हिडिओ तुम्ही मित्रांनो पूर्ण पहा, कारण अगदी 57-58 टाके पायामध्ये आहे, पायामध्ये रॉडसुद्धा आहे. आम्ही त्यांना थांबवली सुद्धा, तुम्ही झाडावरती चढू नका म्हणून, ते सुद्धा ते प्रयत्न करतायत. आणि अगदी 50-60 फुटाच्या जास्त जी उंच जी पोपळीचं झाड आहे, सुपारीचं झाड आहे, त्या झाडावरती अगदी सहजपणे चढतात. अगदी त्यांनी स्वतःला रिकवर केलेलं आहे. ती व्हिडिओ टाकलेली आहे आणि लहानपणापासून त्याने आम्हाला सुद्धा शिकवलं आहे की झाडावरती कसं चढायचं, किती मोठं झाड असतं. त्यांनी आपल्याला पायंडा बनवायला शिकवलं. त्याचप्रमाणे ते सुद्धा झाडावरती चढलेले आहेत आणि मी सुद्धा झाडावरती चढलेलो आहे. ही त्यांचीच कला त्यांनी आम्हाला शिकवली आणि आज आमच्याकडून हे ते शक्य होत आहे. आणि ही जी सुपारीची झाडं आपण पाहतोय किंवा सुपारीचे जे फळ आहे, हे त्यांचंच एक मेहनत आहे ही त्यांची. आणि त्याच मेहनतीमुळे आज हे सगळे आमची बाग नंदनवन फुललेलं आहे आणि आम्ही सुखी जीवन जगत आहोत. ही त्यांची मेहनत आहे, त्यांची पुण्याई आहे. आणि मुळात म्हणजे सांगायचं झालं तर ते काही त्यांच्या ज्या काही टिप्स आहेत म्हणजे तरुण पिढीला, तर तुम्ही सांगा की जेवण काय असलं पाहिजे, तुम्ही कसं राहिलं पाहिजे आणि आपलं आरोग्य आपण कसं सुधारू शकतो, तर ते सांगतीलच. नमस्कार मंडळी. माणसाने आरोग्य कसं सांभाळायचं. माझी वय 58 पर्यंत आहे, परंतु माझं आरोग्य मी एवढे वर्षामध्ये कसं सांभाळलं आहे हे तुम्हाला मी खरी हकीकत सांगतो माझ्या जीवनात. कारण मी निसर्गाशी बांधिलका माणूस आहे. निसर्ग हा माझा मित्र आहे. मला बाहेर निसर्गात राहणं हे माझी खूप पूर्वीपासूनच, मला निसर्गाच्या बाहेर म्हणजे घरातून देखील मी कधी जास्त घरात नसे, मी बाहेरच असतो. मला शेतावर झोपणं, माझ्या शेती करणं हे माझं नेहमीचंच आहे. मला हा निसर्ग तुम्ही म्हणताय, आपण निसर्गाशी नातं जोडा. निसर्गामधून जी आपल्याला ऑक्सिजन मिळतो, ज्या माणसाला ऑक्सिजन मिळतो आणि तुमचं हे शरीर निरोगी राहतो. कारण आपल्या ह्या कोकणामध्ये जेवढी वनस्पती औषधाची औषधी आहे, कारण जी वनस्पती आहे सगळी औषधी आहेत आणि त्याच्यापासून त्यांची जी हवा जी आपल्या नाकाद्वारे आपल्या शरीरामध्ये जातो आणि त्याच्यामुळे आपलं शरीर तंदुरुस्त राहतं. तुम्हाला माहिती आहे, मी दुसरं डॉक्टर नाही. आज तुम्हाला माहिती आहे माझं ॲक्सिडंट झालं, मोठं रॉड टाकलेलं आहे. परंतु ज्या वेळेस ॲक्सिडंट झालं त्याच वेळेला मी ज्या गोळ्या औषधं खाल्ली, तिथपासून आजपर्यंत एकही गोळी खात नाही की कधी मला ताप येत नाही, कधी खोकला येत नाही. माझ्या हा निसर्गाच्यामुळे मला जगणं. सकाळी उठल्याच्या नंतर मी निसर्गात फिरणारा माणूस आहे. ह्याच्याशिवाय मला दुसरं काय नाही. निसर्गातनं फिरून येणार, सकाळी उठल्या आणि ते फिरल्याच्या नंतर घरामध्ये काम करणार. दिवसभर कामाला संध्याकाळी 7 वाजले तरी मला कुठलाही थकवा जाणवत नाही. त्याचं कारण आहे मला सकाळचं फिरणं आणि राहणं. आणि त्याच्यामुळून मी कुठलं केमिकलचं औषध खात नाही. जे मी खातो हे निसर्गात जे वनस्पती आहे, निर्माण आहे, त्यातलाच मी औषध खाणारा माणूस आहे. तुम्हाला माहिती आहे, जर आपण माणसाने निरोगी राहायचं असेल तर आपल्या जेवणाचा मेन आहारावर आपलं लक्ष दिलं पाहिजे. आहार कसा घेतला पाहिजे. तुम्हाला सांगतो की मी सकाळी 1 कप चहा प्यायल्याच्यानंतर मी दिवस 1 वाजेस्तोवर काही खात नाही. 1 वाजेस्तोवर मी काही खात नाही. कुठला नाश्ता कुठली काही चीज मी खात नाही. दुपारी एकदा 1 वाजला की माझा जेवणाची टाईम असतो. जेवणाचा टाईम ते पण जेवढं आपलं जेवण आहे तेवढंच मी जेवणार. त्याच्या पलीकडे दुसरं काय खाणार. आपल्या घरचं जेवायचं, दुसरं कुठे बाहेर खाण्याचं नाही. त्याच्यानंतर रात्री 8:30 वाजलं की मी जेवायला बसतो. ना माझा कधी पोट बिघडणार ना काहीच, कुठलीच मला चीज नाही. कारण ह्या माझ्या जेवणावर आपल्या खाण्याची जी माणसाला पद्धत आहे. लोकांचं आरोग्य काय, लोक
दिवसभर काय ना काय खात राहतात आणि मग त्यांचे कोटे बिघडतात, त्यांची शरीर तुलणं होतात. आज तुम्हाला माहिती आहे माझ्या शरीर असं आहे की किती खाल्ला तरी मी जसाच्या तसा. आज तुम्हाला खरी हकीकत सांगतो, 30 वर्ष झाली माझा वजन जेवढा ना तेवढाच आहे. काय कोणती भाजी वगैरे खाता किंवा काय अजून जंगल्या भाज्या वगैरे? भाजी वगैरे नैसर्गिक म्हणजे रानच्या भाज्या खाणारा माणूस आहे, पालेभाज्या खाणारा माणूस आहे. रानातला जी काय फळं रानामध्ये जी आता होतील ती फळं खाणारा, मी दुसरं कुठली गोष्ट अशी बाहेरची खात नाही आहे. त्याच्यामुळे हा माझा आज जी माझी बॉडी आहे हे लोकांना आजपर्यंत सगळे लोक म्हणतात की हा माणूस ज्या आज किती वर्ष जसाचे तसा कसा काय, याला खोकला नाही, ढास नाही, डॉक्टर नाही, काही नाही. तर ह्या निसर्गाच्या अवलंबून निसर्गावर आपण जर हे केलात, प्रेम केलात, तिथे राहिलात चांगल्या पद्धतीने, तुम्हाला सगळे निसर्ग बऱ्यात ना काय निसर्ग देतो. तर ह्या निसर्गाच्या जर तुम्ही बघितलात, ह्या निसर्गामध्ये किती औषध आहेत ही सगळी पूर्ण मला माहिती आहे. मी लोकांना औषधे देतोय. तुमचा मूळव्याध असू दे, मुतखडा असू दे, या बसायला व्हिडिओ काढतोय, डायबिटीज असू दे, तुमचा खोकला असू दे, तुम्हाला संडास इथे बसायला, सगळ्या कामणीवर विषारी झाला, विषार कोणाला झाला तरी देखील मी औषध, सरप चावला तरी औषधे देतोय. कुणाचं हाड मोडलं, पाय मोडलं, सांधा उपकलं तरी देखील बसवतोय. कारण हे शेवळे सगळी जी देवाने भगवंताने जी दिलेली कला ही आम्हाला या आमच्या ह्याच्यामधून आम्हाला मिळालेली आहे. तर आता माझे मामा इथे आलेले आहेत, तर त्यांच्याकडून त्यांचं गावाकडचं जीवन कसं आहे ते त्यांच्याकडून त्यांच्या आपण शब्दातून ऐकूया. मामा बसा इथे. मित्रांनो, आपली ही व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओमध्ये कोणतीही एडिटिंग नाही आहे. जी काही व्हिडिओ आहे ती डायरेक्ट आपल्या शेताच्या बांधावरून आहे आणि आपण सरळ ते कोणत्याही व्हिडिओद्वारे किंवा कोणत्या एडिटिंगद्वारे करत नाही आहे. तर मामा जर आपल्याला सांगतील गावाकडचं जीवन काय आहे, कसं जगलं पाहिजे, आणि ते अगदी यांचं जीवन संपूर्ण गावामध्ये आहे. अगदी त्यात जास्त वय जरी असलं तरी ते चांगले फिरतायत, चांगले बोलतायत. मामा जरा आपली ओळख सांगा आणि आपण कसं जीवन जगलं पाहिजे ते तुम्ही सांगा. माझं नाव सांगू? हां सांगा, जोरात बोला जरा. गणपत महादेव टेमकर. आम्हाला 70 वर्ष झालेली आहेत, 70-71 अशी वय झालेली आहे. तरी पण आम्ही जंगलामधून फिरतो सर्व काय जागेवरचं कामकाज करतो. तरी शेतीवाडीला पाणी बिणी घालून झाडांना पाणी लावतो. असे आजपर्यंत चाललेलं आहे. बस. तुम्हाला कसं वाटतं गावाकडचं, कसं वाटतं गावी, कसं वाटतं तुम्हाला? आम्हाला गावी मजेत वाटतो. सांगा, माझी दोन्ही मुलं शहरात आहे पण मी गावात आहे. माझी दोन्ही मुलं मंडणगडमध्ये आहेत. एक ग्रामपंचायत ग्रामसेवक आहे आणि एक धंद्याची लाईन करतो. खडा मसाला हे ते सगळा धंद्याचा बिझनेस आहे त्याचा. तरी पण मी गावाला आमच्या छोटी मोठी काजूची बाग आहेत, कलमाची आहे, त्यांना पाणी बिणी सकाळचा लावतो. असा आमचा परिवार चालत आहे. तरी मित्रांनो, आपण पाहिलं जाता की मामाने सुद्धा सांगितलं त्यांची वयाची 70 त्यांनी ओलांडलेली आहे आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांचं जीवन आहे. मामांचा एक मोठा मुलगा आहे तो ग्रामसेवक आहे आणि छोटा मुलगा आहे तो साधारणतः आपल्या निसर्गात जे मसाले वगैरे आहेत गावाकडचे ते सगळे मसाले तो विकतो. त्याचा छोटासा एक बिझनेस आहे, अन्वी एंटरप्राइजेस म्हणून त्याचं नाव आहे. अगदी आमच्या मंडणगड तालुक्यामध्ये किंवा दापोली खेळमध्ये त्याचं एक चांगला नावलौकिक आहे. त्यांच्यापासून आम्हाला एक वेगळी प्रेरणा मिळालेली आहे आणि त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून त्यांचं आम्ही सजेशन घेऊन की आमच्या शेतीला सुरुवात करणं किंवा कुठल्या गोष्टीसाठी मला जर काय हेल्प पाहिजे असेल किंवा काय सजेशन पाहिजे असेल तर मी दादांना नक्कीच विचारत असतो. त्यांचंसुद्धा आपण व्हिडिओ लवकरच घेऊ आणि त्यांचं काय जे मत आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. आणि इथपर्यंत थांबूया मित्रांनो.
मित्रांनो, हे आम्ही आता सुपाऱ्या पाडलेल्या आहेत झाडावरती चढून. तरी तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही जरूर सांगा. ही आमची मेहनत आज तुम्ही बघताय, त्या मेहनतीला प्रतिसाद द्या. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी लवकरच वाट बघा. धन्यवाद.